तुमचं सगळ्यांचं आज नवरात्रीच्या म्हणजे नवरात्रीबद्दल आपण बोलणार आहोत. तर हेल्दी फास्टिंग कसं असावं याबद्दल मी सांगणार आहे. या सेशनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून वेलकम. आय होप तुम्ही आतापर्यंत नवरात्रीचे उपवास केले असतील किंवा इतर काही उपवास केले असतील. पण आपण यामध्ये सायंटिफिकरित्या किंवा सगळ्याचा विचार करून, डाएटचा विचार करून, इमोशनल विचार करून, सगळ्याचा विचार करून डाएट कसं करू शकतो किंवा आपल्या हेल्दी फास्टिंगला अजून इन्हान्स कसं करू शकतो हे आपण नक्कीच या सेशनमधनं घेऊन जाणार आहोत. तर वेगवेगळे टाईप असतात फास्टिंगचे, उपवासाचे वेगवेगळे टाईप असतात. त्यातले काही टाईप आहेत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामधला पहिला आहे इमोशनल फास्टिंग. बघा आता नवरात्री आली, बरेच उपवास असतात आपल्याकडे. वीकली पण उपवास असतात, श्रावण महिन्यात देखील उपवास असतात. बऱ्याच जणांचे म्हणजे उपवास फ्रिक्वेंटली असतात. हो की नाही, आपण ते देवाला हे करून करतो. आणि नवरात्रीमध्ये तर वेगवेगळ्या प्रकारे उपवास केला जातो. काही जण निर्जळी उपवास देखील करतात. काही जणी म्हणजे ऍक्टिव्ह राहतात, गरबा वगैरे खेळतात, दांडिया खेळतात आपल्याकडे. अशा प्रकारे एन्जॉय करून पण सेलिब्रेट करतात नवरात्रीला. हो की नाही, बरेच जण काही गोष्टी अवॉइड करून देखील करतात. हो की नाही, त्यातलाच एक प्रकार करायला हवा आपण, ते म्हणजे इमोशनल फास्टिंग. आता फास्टिंग फक्त काय फूडचाच असतो का, असं नाहीये. फास्टिंग हा इमोशनल फास्टिंग देखील असू शकतो. तो कसा, तर मी सांगणार आहे तुम्हाला की बराच वेळ बघा आपण काय करतो, की उपवास आला की काही जण म्हणजे बरेच पदार्थ अवॉइड करतोच. काही ठराविक पदार्थ असतात ते आपण खातो. हो की नाही, पण बरेच जण अजून काही गोष्टी सोडतात. जसं की काही जण दुधाचे पदार्थ खात नाहीत, ठराविक मीठच खातो आपण. किंवा म्हणजे कांदा लसूण वगैरे त्याचे पदार्थ वगैरे सगळं तर अवॉइडच करतात, म्हणजे उपवास नसेल तरी या नवरात्रीच्या दिवसात. हो की नाही, असे बऱ्याच रिस्ट्रिक्शन असतात. त्यामधील एकच एक प्रकार आपण करू शकतो, ते म्हणजे करणं गरजेचं आहे आपल्याला. खरं तर आजच्या घडीला ते करणं गरजेचं आहे, ते म्हणजे इमोशनल फास्टिंग. आता बघा काय हे बऱ्याच गोष्टी आपण उपवासाच्या वगैरे खातो किंवा बऱ्याच गोष्टी अवॉइड करतो, कारण हा सीझन असा असतो की नाही, पावसाळा जवळपास संपत आलेला असतो किंवा बऱ्याच वेळा ह्या दिवसात देखील पाऊस असतो. त्यावेळेस असा हे असतं की तुम्ही अनुभवत पण असाल की तुमचं डायजेशन वीक झालेलं असतं, थोडंसं वीक असतं ह्या पिरियडमध्ये. जास्त खायची इच्छा होत नाही किंवा काही फ्रूट म्हणजे ज्युसी ज्युसी किंवा असं लिक्विड आयटम खाण्याचं इच्छा होते. तर अशा वेळेला हे कशासाठी गरजेचं आहे, आपल्या डायजेशनसाठी गरजेचं असतं. मग अशाच पिरियडला नवरात्रीचे उपवास येतात, म्हणून आपण हे उपवास करतो. मग असेच इमोशनल लेवलला पण काही उपवास करणं गरजेचं असतं. ते म्हणजे आपण बघा रेग्युलर ह्याच्यामध्ये मल्टीटास्किंग करतो. एका वेळी फोनवर पण बोललेलं असतं, महिलांच्या दृष्टीने पाहायला गेलं तर एका वेळी कुकिंग पण चाललेलं असतं, मग हे पण करायचंय मग ते पण करायचंय. असं खूप मल्टीटास्किंग चाललेलं असतं. किंवा जरी कॉलवर बोलत नसेल किंवा डोक्यामध्ये विचार पण खूप असतात. पुरुषांच्या बाबतीत पण तसंच होतं. गाडी चालवतायत तर काही विचार करत गाडी चालवतायत किंवा एका वेळी खूप काय काय चाललेलं असतं. तर ह्याच्यापासून देखील आपण थोडंसं बाहेर आलं पाहिजे. म्हणजे आपण ठरवायचंय नवरात्रीमध्ये या, की मी एका वेळी एकच गोष्ट करणार. म्हणजे दिवसभरात तुम्ही मल्टीटास्किंग करू शकता, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. पण एका वेळी मी एकच काम करणार आणि ते व्यवस्थित करणार, असं तुम्ही करू शकता. थोडं विचारांना म्हणजे तुम्ही थोडं हे म्हणू शकता की खूप काही विचार येत आहेत, तर तुम्ही काय करू शकता, एका डायरीमध्ये लिहून ठेवू शकता किंवा मेडिटेशनचा आधार घेऊ शकता याच्या बाबतीत. मेडिटेशन केले म्हणजे 9 दिवस तुम्ही वेगवेगळे मेडिटेशन केले, त्यामुळे काय होईल, माइंडला एक रिलॅक्सेशन पण मिळेल. आणि तिथे देखील इमोशनल तुमचे जे अटॅक होतं किंवा ओव्हर थिंकिंग जे वाढत चाललेलं आहे ते कमी व्हायला नक्कीच मदत होते. दुसरं डिस्कल्टरिंग म्हणजे बघा आपण आपल्याकडे काय करतात, दसरा दिवाळी आली की काय करतो आपण, साफसफाई करतो. हो की नाही, म्हणजे आवर्जून काही जणांच्याकडे दसऱ्याच्या आधी, काही जणांच्याकडे गणपतीच्या आधी, काही जणांच्याकडे दिवाळीच्या आधी अशी साफसफाई आपण नक्कीच करतो. पण आणि जेव्हा आपण साफसफाई करतो तेव्हा काय वाटतं हो तुम्हाला, असं वाटतं की नाही मनातून, म्हणजे डोक्यातून पण काही गोष्टी, म्हणजे काही गोष्टी यूज होत नाहीयेत, काही रद्दी असते, काही कपडे असतात जे आपण काढून टाकतो नको असलेले.
त्यावेळेस आपल्या डोक्याला शांतता पण होते. पण डोक्याचं काय, डोक्याचा कधी विचार करतो मग आपल्याला नको असलेल्या गोष्टी कधी आपण काढून टाकण्याचा प्रयत्न केलाय का? नाही करत. पण हे पण झालं पाहिजे याच्यामध्ये. मग अशा वेळी आपल्याला मेडिटेशन खूप हेल्प करतं. ज्यावेळेस आपण नवरात्रीचे उपवास करणार किंवा नाही करणार, पण या 9 दिवसाच्या काळामध्ये तुम्ही असा डिसिजन घेऊ शकता की मी माइंड मधल्या सगळ्या गोष्टींचा क्लटर एकत्र करणार नाही, काही गोष्टी मी लिहून काढणार आणि त्याच्यावर सोल्युशन काढणार आणि मेडिटेशन देखील करणार, असं करू शकता. त्यानंतर सिडेंटरी फास्टिंग. आपल्याकडे हल्ली काय चाललेलं आहे, जॉब असू दे किंवा बिझनेस असू दे किंवा बऱ्याच ठिकाणी आपण काय करतो, जास्त वेळ बसून राहतो. ह्याचं देखील फास्टिंग करायचं आपल्याला. आणि बऱ्याच जणांचं असं असतं की माझा नवरात्रीचा उपवास आहे, मी जास्त हालचाल करणार नाही, मी व्यायाम करणार नाही, मी जिमला जाणार नाही किंवा मी काही करणार नाही. पण असं न करता याचा देखील उपवास करायचा आहे. म्हणजे आपल्याला हालचाल करायची आहे. म्हणजे तुम्ही 1 तास करत असाल, अर्धा तास करा, पाऊण तास करा, असं फास्टिंग आपल्याला करायचंय. शिवाय तुमच्या ह्याच्यामध्ये जर गरबा वगैरे खेळत असतील किंवा दांडिया आपण म्हणतो, तर दांडिया खेळत असतील तर ते काय करायचं, तुम्ही एन्जॉय करा, तिथे जा, सहभाग घ्या. घेत नसाल आतापर्यंत तरी सहभागी व्हा, त्याच्यामुळे तुम्हाला एक एनर्जी मिळते. म्हणजे नॉर्मली आपण काय करतो की जिमला वगैरे जातो त्यावेळेस भरपूर म्हणजे एक्सरसाइज करतो, पण त्या सगळ्या वर्कआउट पेक्षा जास्त ऍक्टिव्ह किंवा तुम्हाला जास्त प्रेरणा, मोटिवेशन किंवा असं खूप उत्साही वाटतं ते म्हणजे अशा जेव्हा नवरात्री वगैरे येते आणि त्यावेळेला आपण त्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतो, कॉमन जे आपल्या प्रोग्राम असतात सोसायटीमध्ये वगैरे, त्यावेळेस तुम्हाला खूप एनर्जी, म्हणजे अगदी 2-3 तास कसे गेले ते देखील कळत नाही. त्यामुळे आणि तेवढी एनर्जी आपल्याकडे असते, कारण ते तसं वातावरण तिथे असतं. त्यामुळे अशा ह्याच्यामध्ये नक्कीच पार्टिसिपेट करा. याच्यामुळे देखील माइंडला खूप रिलॅक्सेशन मिळतं. त्यानंतर डोपामिन फास्टिंग. डोपामिन आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीतून मिळतं, म्हणजे चांगल्या गोष्टीतून पण मिळतं आणि त्यातून एक गोष्ट आहे ते म्हणजे आपल्याला सोशल मीडियामधून पण मिळतं. म्हणजे काही जणांचं असतं, सरांच्या याच्यावर खूप डिटेलमध्ये सेशन आहे, ते तुम्ही ऐकू शकता. खास माइंड मेंटल हेल्थ म्हणून आहे, त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सरांनी खूप डीपमध्ये सांगितलंय, पण मी याच्यामध्ये थोडक्यात सांगते. त्याच्यामध्ये आपण बघा मोबाईलमध्ये स्क्रोलिंग करत असतो, काय काय जण इन्स्टावर, फेसबुकवर 2-2 तास घालवतात, म्हणजे कसं गेलं ते देखील त्यांना कळत नाही. पण आवर्जून आपण ते ठरवायचं आहे की आपल्याला हे डोपामिन फास्टिंग करायचं आहे. म्हणजे जे मोबाईलमधून आपल्याला डोपामिन मिळणार आहे त्याच्यापासून आपल्याला लांब बाहेर पडायचं आहे. स्क्रोलिंग मधनं जे डोपामिन मिळणार आहे त्याच्यामधून बाहेर पडायचं आहे. म्हणजे तुम्ही आता तुमचं काम असेल इन्स्टावर, फेसबुकवर, हा तुम्ही 1 तास वापरत असाल, 2 तास वापरत असाल तर त्याला कट डाऊन करा, अर्ध्या तासावर वगैरे या. याच्यामुळे तुम्हाला इतका रिलीफ मिळेल की तुम्ही म्हणजे इमॅजिन नाही करू शकत. आणि मोबाईल पासून म्हणजे स्क्रीन टाइम पासून तुम्ही थोडंसं लांब आलात की म्हणजे ठरवायचं ह्या नवरात्रीमध्ये मी डोपामाइन फास्टिंग करणार आहे. म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टीमधून येणारं डोपामाइन आहे त्याच्यापासून मी लांब जाणार आहे. कोण कोण करू शकेल बरं? चॅट बॉक्समध्ये टाका थोडंसं. या तिन्ही गोष्टीमधलं नंतर आपण जाणार आहे फूड, म्हणजे नंतरचा पार्ट आहे फूड. फूडला आपण पूर्ण डिटेलमध्ये समजून घेणार आहे. या 3 गोष्टी तुम्हाला समजल्या का आणि कोण कोण इम्प्लिमेंट करणार? स्मिता मॅम, वैशाली मॅडम. ग्रेट, 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 ग्रेट. थँक्यू, थँक्यू. थोडंसं कट डाऊन देखील नक्कीच करू शकतो आपण. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. त्यानंतर आहे फूड फास्टिंग. याच्यावर आता आपण डिटेलमध्ये बोलणार आहोत. तर कसं असतं, काही गोष्टी आपण टाळतो, काही गोष्टी आपण आवर्जून ऍड करतो, ज्या गोष्टी आपण म्हणजे आवर्जून खात नसतो त्या देखील गोष्टी आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो. नवरात्रीच्या फास्टिंग मध्ये आपण याच्यामध्ये डिटेल बोलणार आहोत. आता आता फास्टिंग म्हणजे काय असतं ते आपण पहिल्यांदा पाहूया. पहिलं तर असतं, काही जण असं म्हणतात की आपण डायटिंग, म्हणजे काही जणांचं वेट कमी करणं किंवा फॅट लॉसचा हेतू असतो, त्या काय करतात डायटिंग म्हणून देखील केलं जातं.
म्हणजे काही वजन कमी होईल याच्यामध्ये आणि त्याचा मला फायदा होईल या दृष्टीने देखील फास्टिंग केलं जातं म्हणजे उपवास केले जातात. आता पार्शियल रेस्ट्रिक्शन म्हणजे काही गोष्टी अ, टाळायचे असतात म्हणजे काही जण कांदा लसूण वगैरे असे पदार्थ टाळतात तसे देखील हे असतं म्हणजे उपवास असतो. काही जण पूर्ण व्हेज करतात तसं देखील असतं. अशा प्रकारचे उपवास देखील असतात. त्यानंतर रिलिजन पर्पज देखील असतात म्हणजे वेगवेगळ्या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारे देखील फास्टिंग केलं जातं. त्यानंतर सिलेक्टेड फूड. आता बघा इतर वेळी आपण सगळे फूड आयटम खातो. नवरात्रीमध्ये काही सिलेक्टेड म्हणजे उपवासाचे पदार्थ आपल्याला ठरलेले आहेत प्रत्येकाचे. हा, रिजन वाईज थोडं थोडं चेंज होतं पण काही सिलेक्टेडच गोष्टी असतात. त्या सिलेक्टेड फूड गोष्टी आपण जेव्हा घेऊन करतो त्यावेळेस आपण त्याला असं म्हणू शकतो की उपवास असं आपण म्हणतो. त्यानंतर आता उपवासाचे बेनिफिट्स काय असतात ते आपण पाहूयात. एक तर पहिलं तर स्पिरिच्युअल अँड मेंटल क्लिन्झिंग होतं. जेव्हा आपण उपवास करतो त्यावेळेस म्हणजे आधी कसं व्हायचं की उपवास केला जायचा, फळं वगैरे खाल्ली जायचं, फलाहार वगैरे केला जायचा किंवा उपवास याचा अर्थच असा होतो की म्हणजे 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 आपले जे जेवायला मानतो परमेश्वर वास त्याच्या प्रती आपली असलेली भावना असा त्याचा अर्थ असतो. मग आपण जेव्हा जेव्हा उपवास करतो तर फिजिकल लेवलला फक्त क्लिन्झिंग होत नाही. कारण आपण खूप काही काही गोष्टी खात असतो, बाहेरच्या गोष्टी पण खाल्ल्या जातात. जेव्हा उपवास करतो त्यावेळेस रिस्ट्रिक्शन येतं. आता बाहेरही खूप गोष्टी मिळायला लागल्यात पण खास करून आपण जास्तीत जास्त घरचं खाण्याचा प्रयत्न करतो या दिवसात. त्यामुळे काय होतं बॉडीचं देखील डिटॉक्सिफिकेशन होतं. त्यासोबत आपण स्वतःसोबत थोडा वेळ देतो, देवासोबत थोडासा वेळ देतो. काही लोक मेडिटेशन करतात आणि आपल्याकडे बघा घट बसली जातात म्हणजे काय होतं देवीची पूजा केली जाते. पूजा केली जाते म्हणजे आपण काय करतो थँक्यू प्रेयर करतो. हो की नाही? थँक्यू जेव्हा प्रेयर करतो किंवा आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो हे वर्ष आमचं चांगलं गेलं पुढचंही वर्ष असं चांगलं जाऊ दे असे वेगवेगळे प्रेयर्स करतो आपण. त्यावेळेस काय आपण होतं परमेश्वराला कनेक्ट करतो. त्यावेळेस आपलं माइंड देखील कनेक्ट होतं आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे डीप कनेक्शन मिळतं त्याच्यामुळे. आणि दुसरं काय होतं जेव्हा आपण उपवास करतो ना खूप भरलेलं पोट असेल की आपण नाही करू शकत हे. हो की नाही? आळस येतो एक. तर याच्यामधून बाहेर येतो आपण आणि म्हणजे आपल्या परमेश्वराला कनेक्ट होतो, स्पिरिच्युअलिटी मध्ये आपण जातो, आपलं डीप कनेक्शन परमेश्वरासोबत लागतं. त्यानंतर इम्प्रूव्ह डिसिप्लिन. बघा आता याच्यामध्ये काय करतो आपण एक रुटीन असतं उपवासाचं म्हटलं की आणि दुसरं असतं आपलं डेली रुटीन म्हणजे कधी कधी कधीही खाणं कधीही झोपणं वगैरे असं जे रुटीन असतं त्याच्यामधून थोडंसं बाहेर येतो आणि उपवासाचं जेव्हा हे 9 दिवसाचं हे करतो आपण त्यावेळेस काय करतो एक रुटीन ठरलेलं असतं की हे खायचं ह्या ह्या वेळेत खायचं. आणि दुसरं म्हणजे उपवास करताना मग आपल्या लक्षात असतं की आपण वेळेत नाही खाल्लं तर मग पित्ताचा त्रास वगैरे होईल. जेव्हा आपल्या डोक्यात असतं त्यावेळेस आपण ते वेळेवर खाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काय होतं एक डिसिप्लिन येतो. आणि दुसरं म्हणजे की घरात आता 4 माणसं आहेत त्यामधले 2 माणसं उपवास करतात 2 माणसं उपवास करत नाहीत पण त्यावेळेस 2 माणसांना वेगळं बनतं पण ते समोर दिसतंय आपण खात नाहीये कितीही म्हणजे ते टेम्पटेटिंग दिसत असेल तरी. का नाही खात? कारण ते आपल्याला माहिती आहे माझा उपवास आहे मला हे खायचं नाही. त्यामुळे काय येतं एक डिसिप्लिन येतो स्वतःमध्ये. इवन बाहेर गेलं तरी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वास येतो त्याच्यामुळं आपली भूक हे होते किंवा गोष्टी तशा दिसतात. त्यामुळे तरी देखील आपण काय करतो माझा उपवास आहे मला हे चालत नाही मी हे खात नाही. त्यामुळं काय होतं एक विल पॉवर वाढते, सेल्फ डिसिप्लिन वाढतं आणि एक आपलं रुटीन होऊन जातं ते. त्याच्यासाठी देखील आपण उपवास नक्कीच करायला हवं. त्यानंतर वेट मॅनेजमेंट. बऱ्याच लोकांना वेट कमी करायचं असतं त्यामुळं उपवास केल्यानंतर त्यांना लाईटर हेल्दियर फील होतं, पोर्शन कंट्रोल होतो. त्यामुळं काय होतं थोडंसं वजन कमी करायला देखील मदत होते. बऱ्याच जणांचं वजन होतं देखील कमी व्यवस्थित केल्यानंतर. त्यानंतर डायजेस्टिव्ह रेस्ट. आपण रेग्युलर ह्याच्यामध्ये खूप काही गोष्टी खात असतो
तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे लिव्हरवर म्हणा, स्टमकवर म्हणा, खूप असं हायली हे प्रेशर येतं. पण जेव्हा आपण फास्टिंग करतो, हेल्दी फास्टिंग करतो, त्यावेळेस आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला देखील एक रिलॅक्सेशन मिळतं. त्यामुळे गट हेल्थ आपली इम्प्रूव्ह होते, अजून चांगल्या प्रकारे काम करते. इवन म्हणजे या सीझनमध्ये थोडीशी वीक असते, त्यावेळेस जेव्हा आपण त्यांना म्हणजे ब्रेक दिला थोडासा, तर अजून चांगल्या प्रकारे ती इम्प्रूव्ह होते. आणि हे अधूनमधून होणं गरजेचं देखील आहे. त्यानंतर डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन होतं, कारण म्हणजे आपण जेव्हा उपवासावर वगैरे असतो त्यावेळेस बऱ्याच वेळा लिक्विड आयटम जास्त खातो, किंवा काही ठराविक गोष्टीच खातो. पण आता आपल्याकडे थोडंसं हे होत चाललंय, म्हणजे खूप काही गोष्टी खाल्ल्या जातात, तळलेले खाल्ले जातात, बाहेरच्या वस्तू खाल्लेल्या जातात. त्यामुळे हे इतकं होत नाही. पण जर आपण हेल्दी फास्टिंगवर गेलो तर नक्कीच ऑर्गनचं डिटॉक्सिफिकेशन देखील होतं. एक म्हणजे हलकं फुलकं वाटायला लागतं जेव्हा तुम्ही हेल्दी वेने जेव्हा उपवास करता त्यावेळेस. त्यानंतर मेटाबॉलिझम इन्हान्स होतं. जेव्हा फास्टिंगवर असतो त्यावेळेस थोडंस म्हणजे आपली एनर्जी बूस्ट होते, मेटाबॉलिक फंक्शन इम्प्रूव्ह होतं याच्यामुळे. त्यामुळे तुमचं जे काही एनर्जी आहे ते देखील वाढणार आहे. त्यानंतर कल्चर आणि सोशल बॉन्डिंग वाटतं. जेव्हा आपण नवरात्री म्हणा किंवा इतर काही जेव्हा फास्टिंग करतो, त्यावेळेस आपण आवर्जून मंदिरात जातो. बघा, जेव्हा शिवरात्री असते त्यावेळेस शिव मंदिरात जाणार, नवरात्री आहे तर वेगवेगळ्या देवीच्या मंदिरात आपण जातो. यावेळेस काय होतं, काही जण सिंगल जातात, काही जण एकत्र जातात. त्यामुळे काय होतं, एक कम्युनिटी किंवा फॅमिलीज एकत्र येतात. आता आपल्याकडे गणपतीच पहा ना, गणपतीत काय करतात, सगळेजण एकत्र येऊन गणपती बसायला जातो, साजरा केला जातो, एन्जॉय केलं जातं. त्यामुळे काय होतं, एक सोशल ऍक्टिव्हिटी होते, कल्चर डेव्हलप होतं. आपल्या मुलांना देखील आपण याच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो. तर याच्यामुळे काय होतं, एक युनिटी तयार होते. शिवाय आपण जेव्हा उपवास करतो त्यावेळेस आवर्जून मंदिरात जातो, त्यामुळे देखील एक एनर्जी असते देवापासून, परमेश्वरापासून आपल्याला मिळते. ती एनर्जी देखील आपल्याला मिळते. अजून काही बेनिफिट्स आहेत त्याच्यासोबतच, ते मी सांगते तुम्हाला. इन्सुलिन रेझिस्टन्स जो येतो आपल्या बॉडीमध्ये, ते म्हणजे इतर वेळी जेव्हा आपण म्हणजे जेव्हा तोंडात काहीही वस्तू टाकतो त्यावेळी काय होतं, इन्सुलिन स्पाइक होतो. स्पाइक होतं आणि कुठे ना कुठे ते नंतर हळूहळू रेझिस्टन्स यायला लागतो त्याचा. हो की नाही? मग अशा वेळी जेव्हा आपल्या तोंडावर बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागतो, त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स जो आलेला आहे तो कमी व्हायला ऑटोमॅटिक मदत होते. त्यानंतर इन्फ्लमेशन. बऱ्याच वेळा आपण अशा गोष्टी खातो ज्याच्यामुळं बॉडीमध्ये इन्फ्लमेशन तयार होतं. म्हणजे आतल्या आत एक सूज येते म्हणू शकतो आपण. पण उपवास जेव्हा करतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टीवर रिस्ट्रिक्शन असतं, किंवा आपण खात नसतो त्या गोष्टी. त्यामुळं काय होतं, ऑटोमॅटिक ते बॉडीमध्ये आलेले इन्फ्लमेशन जे आहे ते कमी व्हायला मदत होते. त्यानंतर हार्ट हेल्थ इन्हान्स होते. म्हणजे रेग्युलर आहारामध्ये जे आपण काही गोष्टी खातो त्याच्यामुळे हार्टवर देखील हे येतं, प्रेशर येतं, किंवा बऱ्याच वेळा काही ऑइली गोष्टी खाण्यात येतात त्यामुळे देखील हार्टवर प्रेशर येतो. जेव्हा आपण उपवास वगैरे करतो किंवा हेल्दी फास्टिंग करतो त्यावेळेस ज्यूस म्हणा किंवा वेगवेगळे असे पदार्थ खाल्ले जातात ज्याच्यामुळे आपल्या बॉडीला एनर्जी मिळेल. आणि मग त्यामुळे काय होतं, हार्ट हेल्थचं पण फंक्शन चांगल्या प्रकारे काम करतं. त्यानंतर कॅन्सर प्रिव्हेन्शन म्हणून देखील आपण उपवास करू शकतो. काही गोष्टी आपण आवर्जून टाळतो, बाहेरच्या गोष्टी, प्रिझर्वेटिव्ह घातलेल्या गोष्टी वगैरे ज्या असतात त्या देखील आपण टाळतो. त्यामुळं त्याच्यापासून देखील आपण नक्कीच वाचू शकतो. अशा प्रकारे जर सिरियसली विचार करून जर उपवास केला तर नक्कीच हेल्दी फास्टिंग आपण म्हणू शकतो. त्यामुळं दुसरं आहे इन्क्रीज ग्रोथ हॉर्मोन्स. आपल्या बॉडीमध्ये जे ग्रोथ हॉर्मोन्स आहेत ते वाढण्यासाठी देखील उपवासाचं खूप महत्व आहे. त्यानंतर एजिंग डिले होतं.
म्हणजेच काय, जेव्हा आपण वेगवेगळे फूड खातो त्यावेळेस काय होतं, ऑर्गन्सवर एक वेगळं प्रेशर येतं ते पचवण्यासाठी, त्या गोष्टी डायजेस्ट करण्यासाठी, मग डायजेस्ट केल्यानंतर त्या आपल्या हे करण्यासाठी. पण जेव्हा उपवास जेव्हा आपण करतो त्यावेळेस काय कर ऑटोमॅटिकली त्या म्हणजे पूर्ण बॉडीला इतकं काम म्हणजे काम नाही राहत ऑर्गन्सला वगैरे. त्यामुळं काय होतं, त्यांचं काम जेव्हा कमी होतं, जसं डिटॉक्सिफिकेशन म्हणतो आपण, डिटॉक्सिफिकेशन मध्ये पण तेच होतं. तर त्यांचं काम जे आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी होतं. त्यामुळे आपलं एजिंग डिले होतं. शिवाय असल्या जे आपण सोशल ऍक्टिव्हिटीज करतो किंवा डिटॉक्सिफिकेशन म्हणून जेव्हा उपवास करतो, थोडंसं वेट कमी करण्यासाठी म्हणून उपवास करतो, त्यावेळेस ऑटोमॅटिक आपल्या चेहऱ्यावर वगैरे एक वेगळाच ग्लो येतो. आणि एजिंग देखील कमी होण्यास, त्यामुळे एजिंग देखील कमी होण्यास मदत होते. शिवाय आपण मेडिटेशन वगैरे करतो, सेल्फ लव्ह म्हणू शकतो किंवा मी टाइम म्हणू शकतो. अशा वेळेस जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो ना, त्यावेळेस आपण स्वतःहून स्वतःला जेव्हा भेटतो, त्यावेळेस जेव्हा माइंड मधून सगळ्या गोष्टी मग जेव्हा भेटतो स्वतःला, त्यावेळेस बऱ्याच प्रमाणात कमी व्हायला लागतात. तर मग अशा वेळी काय होतं, एजिंग कमी व्हायला मदत होते. कारण हल्ली आपलं इतकं स्ट्रेसफुल लाईफ झालेलं आहे की सतत स्ट्रेसमध्येच असतो माणूस, असं म्हणायला काय हरकत नाही. पण ह्याच्यामधून जेव्हा बाहेर येऊन असे सोशल ऍक्टिव्हिटीज, उपवास, बऱ्याच गोष्टी अशा जेव्हा करतो आपण, त्यावेळेस याचा फायदा नक्कीच आपल्याला होतो. आता काय गोष्टी अवॉइड करायला हव्या त्या आपण पाहणार आहोत. इथेपर्यंत सर्वांना समजलं? काही तुमचे क्वेश्चन वगैरे असतील तर नक्कीच आपण. येस. थँक्यू. 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 तुमचे काही क्वेश्चन असतील तर नक्कीच विचारा. बघा आता, काय अवॉइड करायला पाहिजे ते आपण पाहूयात. म्हणजे आपण जेवतो, दुपारचं जेवण म्हणा किंवा रात्रीचं जेवण, डिनर म्हणा. म्हणजे उपवासामध्ये पण देखील काय पदार्थ जेव्हा खातो आपण, त्यानंतर लगेचच झोपायचं नाहीये. मग उपवासाचा तितका फायदा आपल्याला होणार नाहीये. कारण काय होतं, मग परत रेग्युलर आणि याच्यामध्ये काही फरकच राहणार नाही. त्यामुळं लगेच झोपायचं नाहीये, खास करून डिनर नंतर लगेचच झोपायचं नाहीये. त्यानंतर टू मच खायचं नाहीये. म्हणजे आता उपवास करतोय तर उपवास आहे याचं भान ठेवूनच आपल्याला खायचंय. ते कमी प्रमाणात पोर्शन कंट्रोल करून टू मच असं खायचं नाहीये. म्हणजे ओव्हर इटिंग करायचं नाहीये. ब्रेकमध्ये खायचंय, थोडं थोडं खायचंय. आणि त्यानंतर प्रोसेस फूड हे तर खूप झालेलं आहे. म्हणजे युट्यूब खोललं आणि उपवासाचे पदार्थ विचारले तर युट्यूब युनिव्हर्सिटी मधून इतके पदार्थ मिळतात. म्हणजे काय, उपवासाचा वडा मिळेल, उपवासाचा पिझ्झा मिळेल, उपवासाचं काय अजून काय काय मिळेल माहिती नाही. वडे तर असतातच आपल्याकडे. असे खूप पदार्थ मिळतात. आणि चिप्स तर आहेतच, म्हणजे ठरलेले असतात बऱ्याच जणांचे. तर हे प्रोसेस फूड टाळायचे आहे. डीप फ्राईड फूड शक्यतो टाळायचे आहेत. प्रोसेस फूड टाळायचे आहेत, ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा सॉल्ट आहे, शुगर आहे, अशा गोष्टी टाळायच्या आहेत. तर या गोष्टी टाळल्या तरच आपण उपवासाचा चांगल्या प्रकारे फायदा घेऊ शकतो. करतोय कशासाठी आपण, हे आपल्याला आपलं माहिती असलं पाहिजे. आपल्या बॉडीसाठी करतोय, आपल्या बॉडीला याचा फायदाच होणार नाहीये, तर आपण ह्या गोष्टी करतोय का हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि याच्यावर चांगलं सोल्युशन आम्ही तुम्हाला देणार आहोत, नक्कीच देणार आहोत. त्यानंतर मील मध्ये खूप लॉंग गॅप घ्यायचं नाही. आता बऱ्याच जणांचं असं होतं की नाही, उपवास केलाय ना मग सकाळी एकदा डायरेक्ट संध्याकाळी, असं पण नका करू. कारण खूप लॉंग गॅप झाला तर ऍसिडिटी किंवा ब्लोटिंग, पोट फुगल्यासारखं होणं, असे प्रकार होतात. तर असं न करता फ्रिक्वेंटली फ्रिक्वेंटली म्हणण्यापेक्षा ब्रेकफास्ट, लंच, डिनर असं व्यवस्थित घ्या. आणि तुम्हाला झेपेल त्याप्रमाणे तुम्ही हे करा. आणि खूप उपवास काही जणी खूप म्हणजे स्ट्रिक्ट राहतात.
की नाहीच खायचं, दिवसभर नाही खायचं, मग आम्ही संध्याकाळीच वगैरे खातो. मग अशा वेळी नंतर त्याचा खूप हे होतो, त्रास होतो. तर हे टाळण्यासाठी किंवा ऍसिडिटी ब्लोटिंग वगैरे टाळण्यासाठी जरा थोडासा अंतराने अंतराने तुम्ही मील्स घ्या, हेल्दी मील्स घ्या. डोंट स्लीप इमिडिएटली आफ्टर द लास्ट मील, म्हणजे डिनर नंतर खास करून लक्षात घ्यायचंय की आपल्याला झोपायचं नाहीये. आपल्याकडे तरी आता काय केलं जातं, गरबा वगैरे खेळला जातो. मग गरबा खेळायला गेलं, मग रात्री उशिरा खाण्यात आलं, मग उशिरा झोपण्यात आलं. असं नका करू. जर तुम्ही गरबा खेळायला जात असाल किंवा दांडिया खेळायला जात असाल तुमच्या सोसायटीमध्ये, तर आधीच तुम्ही जेव्हा जाणार आहात तेव्हा तुमचं डिनर कंप्लीट करून जा. जर जात नसाल तुम्ही, तरी देखील तुम्ही डिनर तुमचं लवकर कंप्लीट करा. आणि जर रात्री भूक लागलीच, बऱ्याच जणांना असं होतं की नाही आम्हाला भूक लागते मग लवकर जेवलं तर, मग अशा वेळी तुम्ही मिल्क घेऊ शकता, बदामाचं दूध घेऊ शकता. दुधाचे प्रकार असे जे आहेत ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता. किंवा मग दोन खजूर त्याच्यासोबत घेऊन दूध घेऊ शकता. असे प्रकार करू शकता. पण लास्ट म्हणजे उशिरा खूप घेणं किंवा हेवी मिल घेणं, त्यानंतर लवकर लगेचच झोपणं, हे शक्यतो टाळा. प्रोसेस ज्यूस असतात बघा, बऱ्याच वेळा आता उपवास आहे म्हणून ज्यूस ऑफर केले जातात, दिले जातात, आपण देखील आवर्जून बनवतो. पण याचा काहीही उपयोग होत नाही. एक एक वेळ तुम्ही स्मूदीज प्या. स्मूदीज मध्ये काय होतं, होल फ्रूट यूज केलं जातं, त्याला गाळलं वगैरे जात नाही, डायरेक्ट कन्झ्युम केलं जातं. त्यामुळे काय होतं, त्याचा फायदा होतो. पण ज्यूस मध्ये काय होतं, मार्केटमधले ज्यूस असतात त्यामध्ये तर शुगर वगैरे सर्व असतातच, प्रिझर्वेटिव्ह वगैरे असतातच. पण त्याचे फायबर देखील निघून गेलेले असतात. तुम्ही घरात देखील ज्यूस वगैरे म्हणजे पिऊ नका. जर तुम्हाला म्हणजे वेळच नसेल तसा, तर होल फ्रूट खा. ते जास्त फायदेशीर ठरेल. किंवा स्मूदीज घ्या. मग ते फ्रूट आवडत नाही तर मग त्याचं कॉम्बिनेशन बनवून तुम्ही वेगळ्या आम्ही आता जो डाएट चार्ट दिलाय त्यामध्ये आम्ही व्यवस्थित ते दिलेलं आहे. तर त्याचा वेगवेगळे फ्रूट एकत्र करून स्मूदी करू शकता. ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. आणि फायबर कंटेंट पोटामध्ये गेला पाहिजे. डोंट स्टे इनऍक्टिव्ह. आता बऱ्याच जणांचा उपवास असल्यामुळे काय होतं, ऍक्टिव्ह राहत नाहीत. किंवा ऑफिसमध्ये वगैरे गेलं की खूप वेळ बसण्यात येतं, तर एक दीड तास झालाय तर थोडा उठून उभा राहणं, थोडंसं वॉक करणं किंवा हाताच्या पायाची हालचाल करणं गरजेचं आहे. एका जागी बसून राहू नका. आणि उपवासामध्ये देखील उपवास आहे म्हणून इनऍक्टिव्ह बिलकुल राहू नका. आता अजून काही बेनिफिट्स आहेत फास्टिंगचे सायकोलॉजिकल, ते देखील आपण पाहूयात. बूस्ट ब्रेन फंक्शन. आता ब्रेन फंक्शन आणि विल पॉवर का वाढते? मी जसं म्हणाले तसं तुम्हाला बऱ्याच गोष्टी आजूबाजूला दिसतात, पण आपल्याला त्या खायच्या नाहीयेत. जे हे आपल्याला उपवासामध्ये माहिती असतं. ठराविक ह्याच गोष्टी खायच्यात हे माहिती असतं. आपल्या ठराविक हेच रुटीन आहे हे आपल्याला माहिती असतं. त्यावेळेस काय करतं, ब्रेन ऑटोमॅटिकली कंट्रोल करतं. तुम्ही इतर वेळी पहा बरं, की तुम्हाला अशी काही गोष्ट दिसली, उपवास नाही, तर तुम्ही कदाचित ते कंट्रोल करू शकत नाही. पण उपवासात समोर असून देखील आपण ते खात नाही. त्यामुळे काय होतं, ब्रेनची पॉवर, विल पॉवर चांगल्या प्रकारे वाढते. त्यामुळे ब्रेन फंक्शन देखील वाढतं. ज्यावेळेस आपण गॉड सोबत आपल्या राहतो त्यावेळी ब्रेनला देखील रिलॅक्सेशन मिळतं. मेडिटेशन जेव्हा करतो त्यावेळी एक रिलॅक्सेशन मिळतं. शिवाय आपण जेव्हा कम्युनिटीमध्ये जाऊन बाहेर एन्जॉय करतो त्यावेळी देखील आपल्याला मिळतं. आपल्याकडे खास पूजा केली जाते घरामध्ये, त्यामध्ये आरती वगैरे केली जाते. आपण गॉड सोबत कनेक्ट राहतो, त्यामुळे देखील आपल्या ब्रेनला खूप छान चालना मिळते. आणि विल पॉवर देखील वाढायला मदत होते. आता कोणी कोणी थोडस काळजी घ्यायला हवी किंवा करू नये, त्यामध्ये आहे डायबिटीज. जर शुगर लेवल तुमच्या चेक करून व्यवस्थित, HbA1c चेक करून तुम्ही व्यवस्थित करू शकता. जर कंट्रोलमध्ये असेल शुगर, तर नक्कीच करू शकता तुम्ही. तुमच्या म्हणजे ते मॉनिटर करत तुम्ही व्यवस्थित हे करू शकता. शिवाय किडनी डिजीज असतील तर त्यांनी शक्यतो उपवास टाळावेत, त्यांनी करू नयेत. किंवा आताच कोणती सर्जरी झाली आहे किंवा काही प्रॉब्लेम झाला मोठा, त्याच्यामधून तुम्ही बाहेर आलात किंवा आहात अजून, तर त्यांनी बिलकुल करू नये. ज्या बेस्ट फ्रेंड मदर असतात, बाळ झालेलं आहे, त्यांनी देखील करू नये.
त्यानंतर अंडरवेट आहे, खूप अंडरवेट आहेत. त्यांनी देखील उपवास शक्यतो टाळावे, करत असतील तर त्यांच्या त्यांच्या त्या मॉनिटर करत करावं. ऑलवेज रिमेंबर, वी फास्ट नॉट बी डिवाइन. फक्त आपण देवासाठी करत नाही, आपण आपली बॉडी क्लीन करण्यासाठी, आपल्या बॉडीला फायदा व्हावा यासाठी देखील उपवास करतो, हे लक्षात ठेवून करावं. खूप स्ट्रिक्ट उपवास न करता आपल्या बॉडीला त्याचा फायदा होतोय का, जर फायदा होत नाहीये, म्हणजे फक्त देवासाठी करतोय पण स्वतःच्या आत्म्याला ती शांती मिळत नाहीये, किंवा ते आपल्याला म्हणू शकतो की आपल्याला छान नाही वाटत येते, तर नाही करू शकत आपण. मग लक्षात ठेवायचं की फक्त आपण देवासाठी करत नाही, आपल्या बॉडीसाठी पण करतोय, आपली बॉडी क्लीन करण्यासाठी पण करतोय. इवन आपण काही गोष्टी उपवासामध्ये पण बऱ्याच जणांचं भरकटतं थोडंसं मन, मग खाल्ल्या जातात बाहेरच्या गोष्टी, कारण भुकेवर कंट्रोल करू शकत नाहीत काही लोक. तर अशा वेळी त्यांनी फक्त एकच ठेवायचंय की मी उपवास कशासाठी केला होता. मी उपवास फक्त हा बाबा सगळेजण करतायत, मी करायला पाहिजे, नवरात्री आहे म्हणून मी पण करायला पाहिजे, अशा उद्देशाने नाही करत आहोत. आपण काय करतो, आपल्या बॉडीसाठी करतोय, स्वतःसाठी करतोय, आणि स्वतःला हेल्दियर बनवण्यासाठी करतोय, हे त्यावेळेस कायम लक्षात ठेवायचं आहे. ज्याच्यामुळे आपले उपवास तुटले जाणार नाहीत, किंवा आपण बॉडीवर जास्त स्ट्रिक्टली हे बॉडीला स्ट्रिक्ट नाही करणार. इथेपर्यंत सर्वांना समजलं? हा, उपवासाचे बिस्किट्स पण मिळतात, बरोबर केतकी मॅम. उशिरा पाहिला मी. येस, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. छोटीशी मीटिंग आहे, त्यामुळं म्हणजे कसं जास्त तुम्हाला बसवणार नाहीये, लवकरात लवकर टिप्स वगैरे सांगणार आहे, कशा प्रकारे करायचं ते सांगणार आहे. थँक्यू, थँक्यू. खूप जणांना समजलंय. थँक्यू. आता राईट वे काय असेल उपवास करण्यासाठी? पहिलं तर शुगरी पदार्थ किंवा शुगर टाळायचे आहेत. बरेच जणांना काय करतात, लिंबू सरबत बनवला त्यामध्ये शुगर टाकून घेतली, असं करतात. किंवा ज्युसेस म्हणाले मी, की तयार ज्युसेस तर घ्यायचेच नाहीयेत बिलकुल. पण इवन घरात देखील शुगर टाकून ज्युसेस बनवणे टाळायचं आहे. त्यामुळे शुगर टोटली ही अवॉइड असेल फास्टिंग मध्ये. त्यानंतर काही खूप जास्त ऍक्टिव्हिटी करत असेल आपण, मी म्हटलं की याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहणं आपल्याला गरजेचं आहे. पण जर खूप जास्त ऍक्टिव्हिटी असतील तर त्या शक्यतो आपल्याला टाळायच्यात किंवा कमी करायच्यात. म्हणजे खूप हेवी वर्कआउट करत असाल तर थोड्याशा प्रमाणात कमी करा, पण पूर्ण बंद करू नका, थोड्याशा कमी करा. आणि काही जणांची औषधं गोळ्या चालू असतील तर त्यांनी शक्यतो त्या औषधं गोळ्या घेत व्यवस्थित करतच उपवास करायचे आहेत. त्या म्हणजे त्यांना पकडूनच त्यांनी उपवास करायचे, ते बंद नाही करायचे. आणि जेव्हा उपवास सोडतो, बऱ्याच जणांचं असं असतं की नवरात्रीचा उपवास सोडला की मग बऱ्याच गोष्टी खाण्यात येतात किंवा सगळंच खाण्यात येतं, तर तसं नाही करायचं. यासाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आफ्टर नवरात्री. तर जर करत असाल तर मग तुम्ही आमच्या टीम सोबत कनेक्ट करा. तुम्हाला ते नंतर कसं हेल्दी वेनी किंवा हळूहळू कसं शिफ्ट व्हायचं देखील तुम्हाला नक्कीच गाईड करते. नवरात्रीमध्ये तुम्हाला रिकमेंडेशन असेल, रॉक सॉल्ट वापरा शक्यतो तुमच्या ज्या आहारामध्ये असेल. त्यानंतर कुकिंग मेथड जेव्हा आपण यूज करतो त्यावेळेस शक्यतो फ्राईंग मेथड यूज करू नका. रोस्टिंग, बॉइलिंग, स्टीमिंग किंवा गार्निंग अशा प्रकारे तुम्ही ह्या मेथड्स यूज करा, जेणेकरून ते हेल्दी वेनी होऊ शकेल. बऱ्याच जरा बॉइलिंग असेल तर आता रताळी वगैरे आपण बॉईल करतो, ती खातो. रताळ्याचा चाट वगैरे असतो ते बॉइलिंग होतं, मग त्यानंतर थोडंसं हलकंसं रोस्टिंग होतं. स्टीम, बऱ्याच गोष्टी स्टीम, न्यूट्रिएंट निघून जाऊ नये म्हणून आपण काय करतो, स्टीम करतो. डबल बॉइलिंग असं देखील म्हणतात त्याला. तर अशा प्रकारे करतो. आणि ग्रिलिंग देखील आपण याच्यामध्ये करू शकतो. आपण मग हे बघा, थालीपीठ वगैरे करतोय तर ते अशा प्रकारे रोस्टिंग होतं. किंवा मग बऱ्याच ते पुऱ्या वगैरे किंवा वडे वगैरे करतात, ते काय झालं, फ्राईंग मेथड झाली. ह्या मेथड शक्यतो अवॉइड करायच्या ज्याच्यामधून आपल्याला फायदा होणार नाहीये.
त्यानंतर बी स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन. याच्यामध्ये स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन का, कोणासाठी जे ऑलरेडी नवरात्रीमध्ये उपवास नाही करत आहेत. जे करतात ते तर स्ट्रिक्टली राहतातच, पण व्हेजिटेरियन का राहायचं या 9 दिवसामध्ये? एकतर स्पिरिच्युअल अँगलने राहायचंच आहे आपल्याला. शिवाय हा महिना असा असतो की डायजेशन सिस्टीम खूप वीक असते आणि त्यामुळं आपल्याला व्हेजिटेरियन राहणं गरजेचं असतं. मग अशा वेळी गट हेल्थ थोडंसं तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल तर शक्यतो हे काही दिवस तुम्हाला टोटली व्हेजिटेरियन राहणं गरजेचं असतं. त्यानंतर फ्राईड फूड अवॉइड करायच्यात, हेवी फूड अवॉइड करायच्यात. आता ज्यांना जे हे करतात म्हणजे वेट कमी करण्यासाठी किंवा फॅट लॉस करण्यासाठी करतायत, तर त्यांना काही गोष्टी आवर्जून अवॉइड करायच्या, जसे की पोटॅटो असेल. फ्राईड फूड तर अवॉइडच राहील त्यांच्यासाठी. आम्ही डाएट चार्ट मध्ये जे बनवलेलं आहे, 9 दिवसाचा प्रॉपर अभ्यास करून बनवलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच ह्या गोष्टी आवर्जून लिहिलेल्या आहेत की तुम्ही वेट म्हणजे फॅट लॉसच्या जर्नीवर असाल तर ह्या गोष्टी नक्कीच अवॉइड करा. अवॉइड ऑनियन अँड गार्लिक. ह्या तर उपवासामध्ये नसतातच. अ, तर आपण ह्या गोष्टी अवॉइड करायच्या. त्यानंतर ओव्हर इटिंग. आता बऱ्याच जणांचं काय असतं की उपवास केला, पण उपवासामध्ये देखील खूप ओव्हर इटिंग खातात, म्हणजे हे हेवी कॅलरीज वाले फूड खातात. हो की नाही? तर हे शक्यतो टाळायचे, कंट्रोलमध्ये खायचंय. थोडीशी जागा शिल्लक ठेवायचे व्यवस्थित डायजेशन होण्यासाठी. एक तर डायजेशन वीक आहे, त्याच्यामध्ये ओव्हर इटिंग केला तर त्याचा फायदा होणारच नाही. शिवाय उपवासाचा म्हणजे उलटा फायदा होईल. डायजेशन बिघडेल ह्या दिवसांमुळे. जे वीक झालेलं असतं डायजेशन त्याच्यावर देखील प्रेशर येईल. तर हे ओव्हर इटिंग आपल्याला टाळायचंय. आता आपण काय खाऊ शकतो हे पाहणार आहोत. शिंगाडा. तुम्ही देखील सजेस्ट करू शकता की तुमच्याकडे अजून काय गोष्टी खातात. मी बेसिकली सगळं म्हणजे विचार करून किंवा सगळ्यांचा विचार करून ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत, ज्या तुम्ही रेग्युलर खाऊ शकता. ज्याच्यामध्ये आहे शिंगाडा. शिंगाडा देखील होल मिळतो बाजारात, काही दिवसांनी मिळत असेल मला वाटतं, कदाचित चालू होईल सीझन आता. इवन शिंगाड्याचं पीठ देखील मिळतं, ते देखील आपण यूज करू शकतो. त्यानंतर राजगिरा. राजगिरा काय असतं? राजगिऱ्याचा लाडू असतो. राजगिऱ्याच्या लाह्या मिळतात, त्या तुम्ही आणून गुळामध्ये बनवून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. राजगिराच्या लाह्या आणून त्याची खीर देखील बनवू शकता. त्यामध्ये खजूर वगैरे म्हणजे गुळ किंवा साखर वगैरे टाकायची देखील गरज नाही, याच्यामध्ये तुम्ही फक्त खजूर देखील वापरले तरी गोडवा चांगल्या प्रकारे येतो. इवन राजगिरा पीठ मिळतं, राजगिऱ्याच्या पिठाच्या पोळीसारखी म्हणजे हेल्दी पोळी बनते, म्हणजे आपण म्हणतो ना चपाती, तशी छोट्या छोट्या चपात्या देखील बनवून तुम्ही भाजीसोबत, उपवासाच्या भाज्या ज्या असतात त्याच्या सोबत देखील खाऊ शकता. राजगिऱ्याचं थालीपीठ देखील होऊ शकतं. राजगिऱ्याचा डोसा देखील होतो, पण तितका जमत नाही तो, म्हणजे बनवता येत नाही तो. असे राजगिऱ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवतात. तुम्ही ते तुमच्या 9 दिवसाच्या ह्याच्याप्रमाणे त्याला हे करू शकता. आणि राजगिरा खूप हेल्दी आहे, बेनिफिशियल आहे हेल्थच्या दृष्टीने. त्याच्यामध्ये कॅल्शियम लेवल वगैरे खूप चांगले आहेत, त्यामुळे नक्कीच. त्यानंतर साबुदाणा. साबुदाणा तर आपल्याकडे असतोच, म्हणजे ते काही सांगावं लागत नाही असं म्हणावं लागेल, पण तो कमी प्रमाणात खायचा. आणि 9 दिवसात आता आम्ही जो चार्ट बनवलाय त्याच्यामध्ये तुम्ही इमॅजिन नाही करू शकता, फक्त एकदा जास्तीत जास्त 2 वेळा फक्त साबुदाणा दिलाय 9 दिवसामध्ये. त्यानंतर मखाना. मखाना हा उपवासाला चालतो, त्यामुळे बिंदास तुम्ही मखाना खा. मखाण्याचा तुम्ही चिवडा बनवू शकता, मखाण्याची तुम्ही खीर बनवू शकता, मखाण्याचा तुम्ही लाडू बनवू शकता. ड्रायफ्रूट ऍड करून त्याच्यामध्ये वेगवेगळे ड्रायफ्रुट्स असतात ते भाजून तुपामध्ये ते बारीक करायचे, त्यासोबत मखाना देखील तुपामध्ये भाजायचा आणि तूप हे तुम्ही खाऊ शकता. हेल्दी फॅट मध्ये येतं. त्याच्यामध्ये तुम्ही लाडू नक्कीच बनवू शकता. याच्यामध्ये तुम्ही एकतर खजूर टाका, ज्याच्यामुळे गोडवा चांगला येतो, आणि थोड्या फार प्रमाणात तुम्ही गुळ टाकू शकता. त्यामुळे मखाण्याचे लाडू चांगल्या प्रकारे बनतात. मखाण्याची खीरची रेसिपी देखील आपली आहे, विदाऊट शुगर देखील रेसिपी आहे, ती देखील तुम्ही ट्राय करू शकता. त्यानंतर नट्स. नट्स मध्ये मग सगळेच आले, काजू आले, बदाम आले,
जे काही ड्रायफ्रुट्स असतात ते देखील त्याचा स्पेशल लाडू बनवून देखील तुम्ही खाऊ शकता, भिजवून खाऊ शकता. इव्हनिंग स्नॅक्स मध्ये तुम्ही भिजवलेले ते ड्रायफ्रुट्स नक्कीच खाऊ शकता. हा, बरेच जणांनी अजून सांगितलेले आहे. हो, भेंडी चालते. साबुदाणा हा हाय कार्ब मध्ये येतो, त्यामुळं शक्यतो टाळायचा आहे. शेंगा, हो, शेंगा पण येतात. कच्च्या शेंगा येतात, ते तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर काकडी आहे, काकडी खाऊ शकता. काकडी घालून तुम्ही राजगिरा थालीपीठ देखील करू शकता. खूप सुंदर थालीपीठ होतं. म्हणजे तुम्हाला जर बटाटा अवॉइड करायचा असेल तर तुम्ही काकडी वगैरे टाकून नक्कीच त्याचं थालीपीठ, हेल्दी थालीपीठ बनवून खाऊ शकता. त्यानंतर स्पायसेस मध्ये तुम्ही रॉक सॉल्ट यूज करू शकता, ब्लॅक पेपर यूज करू शकता, विलायची कार्डमम यूज करू शकता. त्यानंतर जिरा देखील उपवासामध्ये चालतो. मग सकाळी जिरा वॉटर घेऊ शकता तुम्ही, विलायची वॉटर देखील घेऊ शकता. त्यानंतर सिझनिंग एजंट मध्ये ग्रीन चिलीज असतील, अद्रक असेल. तुम्ही या ह्याच्यामध्ये चहापासून म्हणजे सुटका मिळवायची असेल, बऱ्याच जणांचं काय होतं की आवर्जून उपवास आहे म्हटल्यावर दिवसात एकदा चहा पित असतील तर 2 वेळा पितात, 2 वेळा पित असतील तर 3 वेळा पितात. तर तुम्ही या नवरात्रीमध्ये अजून एक उपवास करा की चहापासून मुक्ती, असं देखील करू शकता. त्यामध्ये तुम्हाला जिंजर टी, फक्त जिंजर टाकून टी बनवता येतो आणि तो देखील खूप सुंदर लागतो. आणि हुंजा टी आहे आपला, ते देखील तुम्ही याच्यामध्ये बघा, हे म्हणजे पुदिना वगैरे सर्व आहे ते टाकून तुम्ही छान तो हुंजा टी देखील घेऊ शकता. आणि त्याचे म्हणजे तुम्हाला चहाची आठवण देखील येणार नाही इतकं आहे. आणि तुम्हाला चहा सोडवण्यासाठी याहून चांगला दिवस मिळणार नाहीत, असं म्हणू शकतो तुम्ही. तुम्ही आवर्जून सांगू शकता की या नवरात्रीला मी चहा सोडला. त्यानंतर फ्रुट्स आहेत. फ्रुट्स तर सगळे सीझनल फ्रूट जे आहेत ते तुम्ही नक्की खाऊ शकता. ऍपल आलेला आहे, पेरू आलेला आहे, पपई आहे, चिक्कू आहे. किती फ्रुट्स आलेत, तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये घ्यायला गेला तर एका वेळी इतके फ्रुट्स घेऊ शकत नाही, इतके फ्रुट्स मार्केटमध्ये आलेले आहेत हल्ली. त्यामुळे ते सगळे फ्रुट्स तुम्ही नक्की आवर्जून ट्राय म्हणजे घ्या. आणि जेव्हा भूक नसेल त्यावेळेस फ्रुट्स हे बेस्ट पर्याय आहे. त्यानंतर रॉ शुगर, खडीसाखर वगैरे म्हणू शकतो आपण. जर गरज वाटलीच तर खडीसाखरेचा वापर करा. त्यानंतर गूळ असेल, त्यानंतर हनी असेल. हनी हे तुम्हाला बघून घ्यायचंय, म्हणजे हनी हनी सारखं राहिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये मग ते खूप भेसळ आली आहे, ते साखरेचं पाणीच आहे असं म्हटलं तरी चालेल. पण तुम्हाला जर प्युअर हनी मिळत असेल तर ते नक्की यूज करा तुम्ही. त्यानंतर मिल्क आहे. मिल्कचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवून घेऊ शकता, स्मूदी मध्ये देखील यूज होतं. त्यानंतर कर्ड आहे, दही आवर्जून घ्या. तुम्ही जेव्हा समक राईस, भगर म्हणतो आपण त्याला, ते घेत असाल तर त्यावेळेस आवर्जून त्याच्यासोबत घ्या. एखाद्या वेळेस जरी खिचडी खाण्यात आली त्यासोबत आवर्जून कर्ड किंवा बटर मिल्क घ्या तुम्ही. त्यामुळे तुम्हाला त्या खिचडीचा वगैरे त्रास होणार नाही. त्यानंतर कोकोनट पावडर म्हणा किंवा नारळ पाणी आवर्जून प्या. नारळ पाण्यासोबत तुम्ही काय करायला हवं, त्याची मलई, जे मलईवाले नारळ असतात ते आवर्जून मागून घ्यायचे. आणि त्याची मलई जी आहे ना ती खूप फायदेशीर ठरते, तुमच्या स्किनसाठी देखील खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे नक्कीच तुम्ही मलईवाले नारळ घ्या आणि त्याचं कोकोनट नक्की ट्राय करा. आपण जे म्हणालो होतो आता की तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे, कोण कोण एक्सायटेड आहे बरं? थोडस चॅट बॉक्स मध्ये टाका की कोण कोण एक्सायटेड आहे. हा, बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे की रताळी वगैरे चालतात. रताळी, हा, रताळे आवर्जून घ्या. रताळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात. रताळे तुम्ही चाट वगैरे पण नक्की बनवून खाऊ शकता. वाव, ग्रेट रिस्पॉन्स. थँक्यू. खूप छान, खूप छान, खूप छान. खूप छान. थँक्यू. आता एवढं सगळं मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या.
एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, यातल्या गोष्टी आणि बऱ्याचशापैकी तुम्हाला माहिती देखील असतात. तुम्हाला त्या रेसिपी पण मिळत असतात. याच्यातून तुम्ही स्वतः तुमचा डाएट प्लॅन तयार करू शकता. पण एखाद्याला नाही म्हणजे आमचा जे तुम्हाला अभ्यास करून बनवलेला चार्ट हवा असेल, त्यांच्यासाठी आमच्याकडे नवरात्रीचा पूर्ण 9 दिवसाचा चार्ट देखील अवेलेबल आहे. त्यांनी काय करू शकता, म्हणजे तो इतर म्हणजे तसा खूप सायंटिफिक विचार करून बनवलेला चार्ट आहे. तुम्ही काय करू शकता, हर्षाली मॅडम आमच्या चॅटबॉक्समध्ये एक लिंक टाकतील. ज्यांच्याकडे आपलं ॲप आहे आणि त्यांनी फक्त त्या लिंकवर क्लिक करायचंय आणि तुम्हाला डायरेक्ट फक्त 99 रुपयाला. फक्त हा कशासाठी, की तुम्ही सिरियसली तो बघावा, सिरियसली करावा यासाठी आहे. आणि इतका सायंटिफिक विचार करून, म्हणजे मागच्या वेळी देखील आम्ही तो नवरात्री चार्ट बनवला होता. पण काय असतं, न्यूट्रिशन मध्ये थोडंसं अपग्रेडेशन येतं, नवीन नवीन नॉलेज येत राहतं. तर आम्ही परत त्याला ओपन करून त्याला परत एकदा सगळ्या रेसिपी व्यवस्थित ऍड करून आणि आमच्या स्वतःच्या काही रेसिपी ऍड करून आम्ही आता परत तो अपलोड केलेला आहे. तर तुम्ही नक्कीच तो ट्राय करा. म्हणजे तुम्हाला आता उद्या काय खायचंय याचा विचार करावा लागत नाही आणि तुमची नवरात्री अगदी हेल्दी वेनी होईल यासाठी. हर्षाली मॅडमनी चॅटबॉक्समध्ये लिंक टाकलेले, ज्यांच्याकडे ऍप आहे त्यांनी फक्त या ऍपवर या लिंकवर क्लिक केलं की त्यांना तो चार्ट ओपन होईल. फक्त 99 रुपयाला हा चार्ट, पूर्ण नवरात्रीचा 9 दिवसाचा हा चार्ट आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. आणि म्हणजे बऱ्याच जणांचा उपवासामध्ये काय खावं हा प्रश्न असतो किंवा उद्या काय करावं हा प्रश्न असतो. तर त्याच्यापासून पण करू शकता. कोणी उपवास करत नसेल आता, त्याला देखील म्हणजे थकवा वगैरे येणार नाही किंवा काही येणार नाही, याची देखील काळजी घेतलेली आहे. ते देखील करू शकता. म्हणजे करायची इच्छा आहे पण करू शकत नाही, ते देखील करू शकतात. बऱ्याच वेळा असं होतं की उपवास केले की काहीतरी खाण्यात आलं तर डायजेशनचे इश्यू होतात, त्यामुळे हेअरफॉल देखील होतो. तर त्यांच्यासाठी पण काळजी करायची गरज नाही, त्याचं देखील सोल्युशन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. ज्यांच्याकडे ऍप नाहीये त्यांच्यासाठी ऍपची लिंक देतील हर्षल मॅडम इथे तुम्हाला. तर त्यांनी ऍप डाउनलोड करा आणि ते करू शकता. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला नवरात्री चार्ट नक्की दिसेल. दुसरा आहे कॉम्बो ऑफरवाला एक चार्ट आहे आमच्याकडे, जो 199 रुपयाला आहे फक्त आणि फक्त. ज्याच्यामध्ये तुम्हाला 9 दिवसाचा नवरात्रीचा चार्ट मिळणारच आहे, शिवाय त्यासोबत तुम्हाला 21 डेजच्या ब्रेकफास्ट रेसिपीज, ज्या तुम्हाला तुमच्या रेग्युलर आहारामध्ये तुम्ही नक्कीच यूज करू शकता, अशा ब्रेकफास्ट रेसिपी तुम्हाला याच्यासोबत मिळणार आहे. असा देखील एक चार्ट आहे. म्हणजे ज्यांना नवरात्री फक्त चार्ट हवाय त्यांच्यासाठी नवरात्री चार्ट देखील आहे. आणि ज्यांना नवरात्री प्लस ब्रेकफास्ट रेसिपी हवे आहेत त्यांना 199चा नऊच्या म्हणजे रेसिपी बुक पण अवेलेबल आहे पूर्ण. आणि 1 महिन्याची पूर्ण व्हॅलिडिटी असेल याला. तुम्ही नक्कीच त्याला ट्राय करू शकता. हर्षल मॅडमने लिंक टाकलेली आहे याच्यामध्ये, तुम्ही या लिंकवर क्लिक करून ऍप डाउनलोड करू शकता. आणि त्यानंतर जे कोणी करणार आहे ते चॅट बॉक्स मध्ये डन असा मेसेज टाका. आता आपण जाऊयात क्वेश्चन आन्सरकडे. कुणाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही नक्कीच विचारा. अच्छा, 2 मंथ कॉम्बो आहे, म्हणजे जी कॉम्बो ऑफर आहे ती 2 मंथची आहे. वाव, रिअली ग्रेट, खूप छान. म्हणजे ब्रेकफास्ट रेसिपी रिपीट नाही होणार, 21 दिवस तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकता आणि मुलांना देखील आवडतील अशा रेसिपी आहेत त्या. खूप छान. ज्यांनी केलंय त्यांनी डन असा मेसेज टाका आणि कुणाला काही क्वेश्चन असतील तर नक्की विचारा. सगळ्यांचे आभार, कारण लास्ट पर्यंत तुम्ही सेशन मध्ये राहिलात, ऐकलत सर्व सेशन आणि चॅटबॉक्स मध्ये पण खूप छान रिप्लाय दिलात, त्याबद्दल खूप खूप आभार सर्वांचे. कोणाला काही क्वेश्चन असतील तर. अच्छा, हँड रेज केलाय का?
ज्यांनी परचेस केले त्यांची नावं अनाऊन्स करा. ओके. वैशाली चव्हाण, भारती मॅडमनी परचेस केले, अशोक गोगेंनी परचेस केले. अरे वा, छान. कॉंग्रॅच्युलेशन. गुड नाईट प्रीती मॅम. त्यांनी ज्यांनी परचेस केलं त्यांनी डन असा मेसेज टाका. महेश पाटील यांनी परचेस केलं. कॉंग्रॅच्युलेशन महेश सर. थँक्यू वैशाली मॅम. वैशाली चव्हाण. थँक्यू. वस्तू असेल तर थँक्यू छाया मॅम. आवाज क्लिअर नाहीये. वस्तू फक्त 199 भेटेल. कारण फर्स्ट प्राइस त्याच्या दिलीप सुतार यांनी घेतलं. कॉंग्रॅच्युलेशन दिलीप सर. कोणाला काही क्वेश्चन असतील तर नक्की विचारू शकता. अजून आपल्याकडे 3-4 मिनिटं आहेत, आपण नक्कीच त्याच्यावर आन्सर करूया. पुष्पलता वराडी मॅडम यांनी परचेस केलं. कॉंग्रॅच्युलेशन पुष्पा मॅम. थँक्यू मिनल मॅम, वैजयंती मॅम, वैशाली मॅम. असेच आपले वेगवेगळे खूप फ्री सेशन्स असतात. नेक्स्ट वीक मध्ये आपला म्हणजे नेक्स्ट मंडेला, एव्हरी मंडे काही ना काही सेशन असतात. तर नेक्स्ट मंडेला आपला ब्रेकफास्ट वरती सेशन आहे, तुम्ही नक्की अटेंड करा. ललिता सोलंकी मैडम यांनी परचेस केलं. 110 नहीं बताएगा प्राइस, मंजित शर्मा बोल रहे हैं, इट विल शो 99.5। वो इसका ये ऐड हो जाता है, सिर्फ ट्रांजैक्शन चार्जेस ऐड, इसलिए वो 99 ही बोला है बोलते वक्त। नक्कीच अशोक सर, तुम्ही भेट घ्या सरांची. प्लॅन कसा डाउनलोड करायचा, ऍपमध्ये म्हणताय का? तुम्ही अँड्रेस करू शकता का? मी तुम्हाला अनम्यूट करते. महेश सर, महेश सरांनी घेतलाय का? हो, त्यांनी 99 वाला घेतलाय. मंजित शर्मा यांनी पण परचेस केलं. ग्रेट, कॉंग्रॅच्युलेशन. महेश पाटील सर मुझे दिसत नाही. वो ट्रांजैक्शन चार्जेस पकड़ के 209 हुआ रहेगा ललिता मैडम, वो पेमेंट गेटवे चार्जेस होता है आपका, वो पकड़ लेता है सॉफ्टवेयर। महेश सर, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता, काय तुमचं कन्सर्न आहे? तुम्हाला जिथे परचेस केले ना तिथेच तुम्हाला फाईल दिसेल, ती ओपन करून पाहायची आहे आणि तिथेच चार्ट, पूर्ण 9 दिवसाचा चार्ट दिसायला चालू हा होईल. पण हा फक्त नवरात्रीचा आहे. महेश पाटील सरांना डिटॉक्स पण करायचं होतं ना, हो तर तो करायचं आहे नाही सर. दिसणार. हा, येस. हॅलो. तो तिथं दिसणार नाही सर डिटॉक्सचा. बरं मग म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल मला? डिटॉक्सचा प्लॅन वेगळा आहे ना, तिथं ऍपमध्येच घेऊ शकता तुम्ही. ऍप मध्ये घेऊ शकतोय ना मी सर? हो, डिटॉक्स पण घेऊ शकता, पण आता काय करा, आता हा. तुम्ही नवरात्रीचे उपवास करणार आहात ना. नाही ते म्हणजे मी नाही करणार, फॅमिलीसाठी घेतले मी. ओके ओके, जर- मग तुम्हाला मग तुम्ही फक्त मला एकच लक्षात ठेवा, डिटॉक्सचा बाय करताना हा. फॅमिलीच्या नंबरवरनं बाय करा, कारण ज्याच्या नंबरवरनं करणार त्यालाच ते चार्ट त्याच्याच ऍपमध्ये दिसणार.
बरं बरं, नाही तो डिटॉक्सचा सर मला पाहिजे. आता मी तुम्हाला हा जरी नवरा. पाहिजे तर स्वयंपाक त्याच करणार ना. ठीक आहे सर. हा. हा म्हणजे घरात त्यांना दिसलं पाहिजे ना त्यांच्या ऍपमध्ये, असं माझं म्हणणं आहे. बरं बरं सर, चालेल की चालेल. हं? आणि गुड न्यूज अशी आहे की डिटॉक्स बरोबर नवरात्री चार्ट फ्री आहे. म्हणजे मला असं झालं का सर? हा, लेट शंभर झालं, लेट शंभर झालं. रुपयाचा चार्ट आहे, काही विषय नाही एवढा. तुम्ही ते ठीक. नंतर सांगा, आपण तुम्हाला तेवढं 100 कुपन बनवून देऊ डिटॉक्स खरेदी करताना, ते मायनस होतील. बरं बरं, चालेल हं. चालेल सर. काय अडचण नाही. अच्छा, चालेल. 999चा चार्ट येस पाहिजे येस होता येस. वराडी मॅडमला. 199चा चार्ट वन पाहिजे. डबल नाईनचा पाहिजे नव्हता. हा हा. हरकत नाही, तुम्ही 199चा बाय करा. काय तुम्ही अडचण येत असेल ना, हर्षल मॅडम नंबर पाठवा तुमचा, हर्षल मॅडमला कॉन्टॅक्ट करा. विशाखा मॅडमला प्लॅन ओपन होत नाही असं म्हणणं आहे. ठीक आहे, ज्यांना अडचण येते ना विशाखा त्यांनी मॅम, तुम्ही कॉन्टॅक्ट मला करा कॉन्टॅक्ट नंतर, करा मे बी नंतर. कसं. आपण तुमचा प्लॅन हे करून देऊ. येस, ज्यांच्याकडे डिटॉक्सचा ऍक्सेस आहे त्यांनी वेगळं पे करायची गरज नाही, त्यांना तिथेच ते दिसेल. येस, आणि हर्षल मॅडमचा नंबर आहे इथे, कॉन्टॅक्ट करू शकता. अजून कोचेस कोण आहे आपल्या इथे मीटिंग मध्ये? केतकी मॅडम तुमचाही नंबर द्या, कोणाला अडचण आली तुम्ही केतकी मॅडमला कॉन्टॅक्ट करू शकता. मोहिनी मॅडम तुमचा नंबर द्या. प्रमिला मॅडम आहेत इथं, प्रिया मॅडम आहेत. येस, सो एवढे कोचेस आहेत आपले, यू कॅन कॉन्टॅक्ट देम. ज्यांनी प्लॅन घेतलाय आणि एव्हरी काही अडचण येते त्यांनी देखील हर्षाली मॅमला, केतकी मॅमला कॉन्टॅक्ट करू शकतात. तर तुम्हाला पुढचं गाईड नक्कीच करू शकतो. एव्हरी वीक आपली मंडेला इन्फॉर्मेशन नाईट असती 8 वाजता. वेगवेगळे सेशन्स आपण कव्हर करतो, प्रत्येकाने जॉईन करत जाऊ. हो चालेल, उद्या कॉन्टॅक्ट केलं तर. कोणाला बोलायचं, अनुभव सांगायचे, कोणाचे रिझल्ट असतील शेअर करायचे असतील, यू कॅन स्पीक. ज्यांचं बोलून झालंय म्यूट करा. भावना मॅडम तुम्ही बोलू शकता तुमचा अनुभव, भावना मॅडम आहे तिथं. ज्यांना पॉसिबल आहे. जगताप सर आहेत, जगताप सर त्यांचा डायबिटीजचा अनुभव सांगू शकतात. भावना मॅडम डिटॉक्सचा सांगू शकतात. किंवा आजच्या सेशन बद्दल कोणाला काय बोलायचं तर त्याबद्दलही बोलू शकतो. चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा हँड रेज करा, मी अनम्यूट करते, तुम्ही नक्की बोला. मोनाली भोले यांनी परचेस केले प्रोग्राम. मोनाली मॅम, तुम्ही हर्षाली मॅमचा नंबर नोट करून ठेवा. तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कारण तुम्ही न्यू आहात तर आमच्याकडे तुमचा नंबर नसेल, तर तुम्हाला नाही, परचेस केलं की नंबर येईल आपल्याकडे सिस्टम. येस येस, थँक्यू. भावना मॅडम बोलणार आहेत, अनम्यूट करा त्यांना, ते डिटॉक्सचा अनुभव सांगतील. बोला मॅम. नमस्कार मॅम नमस्ते. आणि सर. मी जुलै महिन्यात डिटॉक्स केलं होतं हा आणि खूप छान अनुभव आला होता मला. 2-2 इंचेसनी कमी झालं होतं, 2 किलो वेट पण कमी झालं होतं. हा. शुगर पण माझी नॉर्मल झाली होती हम्म. आणि चहा पूर्ण बंद झाला माझा. ग्रेट. त्याच्यामुळे ऍसिडिटी, ब्लोटिंग ते सगळे त्रास खूप कमी झाले. ओके. आता इतके आता दिवस खूप झालेले आहेत तुम्हाला करून, आता कसं वाटतंय तुम्हाला? आता छान वाटतंय. आता परत आता मी नवरात्राच्या झाल्यानंतर परत एक दिवाळीनंतर चालू करेन परत एकदा डिटॉक्स. आता आहे तसंच आहे, म्हणजे आता परत वाढलेलं पण नाहीये आणि कमी पण नाहीये. हम्म. जसं डिटॉक्स केल्यानंतर माझं कमी झालं होतं तेवढंच आहे आता अजून. येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याच्यामुळे आणि चांगलं शुगरचं वाटतं. कसं आता आहे तुमचं? लेझीनेस वगैरे कमी झाला. शुगर शुगर माझी आत्ताच थोडी वाढली जेवल्यानंतरची. त्यावेळेस कमी झाली होती, पण आता मी रिसेंटली चेक केली तर आता माझी थोडी जेवल्यानंतरची वाढलेली आहे. कारण जरा बरं, खाणं ठीक. पण झालं होतं माझं गोड वगैरे. फेस्टिवलमुळे. हा.
नाही हरकत नाही, त्याच्यामुळे. आपण डायबिटीजचं प्रॉपर तुमचं अजून एक प्लॅनिंग करून देऊ. ठीक आहे. हो हो. हो हो. ठीक. पूर्ण बाकी खूप छान मेडिसिन अनुभव झाला होता मला डिटॉक्सचा. आणि मेडिसिन रेसिपीज चालू आपल्या आहेत का बंद आहेत? आपल्या रेसिपी पण खूप छान आहेत डिटॉक्स. म्हणजे असं वाटत नाही की आपल्याला भूक आपण उपाशी आहोत किंवा आपण काय असं वेगळं खातं असं काही वाटत नाहीये. रेसिपी पण आपल्या खूप छान आहेत डिटॉक्सच्या. ग्रेट. थँक्यू, तुम्ही वेळ काढलात शेअर करण्यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. मॅडम थँक्यू. मॅडम दिल्लीमधून कनेक्ट झालेले आहेत बरोबर ना मॅडम? हो, गुडगाव. गुडगाव. येस येस. आयफोन वाल्यांना काय करायचं, आयफोनला क्लास प्लसचं ऍप डाउनलोड करायचं ऍप स्टोअर मधून, आणि तिथे AYDAS असं आमचं ऑर्गनायझेशन कोड टाकायचा आहे. मग तुम्हाला माझा ऍप दिसेल आणि मग तिथून तुम्हाला हवं तो प्लॅन हे करू शकता. पण जगताप साहेब, तुमच्यापैकी नवरात्री कोण करत नाही ना? करत असेल तर हे करा. नाही जगताप सर सर, नाही. बोलणार हा, नाही ना? नाही करत. मग मग कशाला तुम्ही हा चार्ट घेताय? ऍप आपला मला डाउनलोड करायचा होता अच्छा, म्हणून मी. ऍपसाठी मग तुम्ही काय करा, क्लास येस. प्लस म्हणून ऍप आहे ऍप स्टोअर वरनं, ते डाउनलोड येस. करा. मग तिथं ऑर्गनायझेशन कोड विचारेल. येस. ऑर्गनायझेशन कोड आहे आपला AYDAS. तो हे AYDA. करा. येस. येस, करतो सर. चालेल, ठीक थँक्यू. आहे. या. थँक्यू ऑल. हॅलो हॅलो. चलो सो आपण इथं थांबूयात सगळे. थँक्यू, तुम्ही सर्वांनी सेशन जॉईन केल्याबद्दल. ज्यांनी घेतलं त्यांचेही थँक्यू, नाही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. मे बी तुमच्यामध्ये पण आपले असे एव्हरी वीक सेशन्स असतात, प्रत्येकाने नक्की जॉईन करा. नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. थँक्यू सो मच. विश यू हॅपी नवरात्री. विश यू हॅपी नवरात्री. भेटूया नेक्स्ट मंडेला. ब्रेकफास्ट वरती सेशन आहे, नक्की अटेंड करा. थँक्यू. गुड नाईट ऑल.